सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे. वयाच्या 3ऱ्या वर्षी एक वंडर बॉय आपल्याला लाभलेल्या देवदत्त प्रतिभेची झलक गाण्यातून दाखवतो काय. वयाच्या 8व्या वर्षी शास्त्रीय गायनाचं रीतसर शिक्षण घेण्यास सुरुवात करतो काय. वयाच्या 11व्या वर्षी मुंबईत प्रथम जाहीर कार्यक्रम सादर करून वंडर बॉय म्हणून स्वतःची प्रतिमा जनमानसात ठसवतो काय. आणि मग तिथूनच पंडित संजीव अभ्यंकर इथपर्यंतचा त्याचा प्रवास सुरू होतो काय. एका दैदिप्यमान कारकिर्दीची सुरुवात ही अशी झालेली असते. अगदी लहानपणी आई डॉक्टर शोभा अभ्यंकर पंडित संजीव अभ्यंकर यांना गुरु म्हणून लागतात. त्यानंतर डॉक्टर गंगाधर बुवा पिंपळखरे यांच्याकडे शास्त्रीय संगीताचं रीतसर शिक्षण सुरू झालं. आणि मग संगीत मार्तंड पंडित जसराज यांच्याकडे संगीत साधना सुरू झाली. आज पंडित संजीव अभ्यंकर यांचे स्वतःचे शिष्य आहेत. गुरु शिष्याच्या या नात्यासंबंधी पंडित संजीव अभ्यंकर यांनी अत्यंत मौलिक विचार वेळोवेळी मांडले आहेत. फॉलो युअर गुरु डिवोटेडली बट विथ ओपन माइंड. तरच त्या नात्याला खऱ्या अर्थाने अलौकिकत्व प्राप्त होईल, खऱ्या अर्थाने परस्पर पूरकता मिळेल. आणि मग पंडित संजीव अभ्यंकर म्हणतात त्याप्रमाणे गळा हा हृदय आणि डोक्याच्या मध्ये असतो. त्यामुळे भावना आणि बुद्धीच्या समतोलातून गाणं यायला हवं हे पुन्हा एकदा एक रसिक श्रोता म्हणून आपल्यालाही उमगतं. पंडित संजीव अभ्यंकर यांचा असा हा प्रवास. आपल्या असामान्य प्रतिभेच्या जोरावर 3 दशकांहून अधिक काळ केलेल्या साधनेचं फळ म्हणून आज शास्त्रीय गायनाच्या क्षेत्रात त्यांनी आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त केली. भारताच्या कानाकोपऱ्यातील सगळ्या प्रमुख मान्यवर समारोहात त्यांनी आपलं गायन सादर केलं आहे. परदेशात अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युरोप, सेशल्स आणि मध्य पूर्व देशातही त्यांचे कार्यक्रम होत असतात. त्यांना मिळालेल्या प्रचंड रसिक मान्यतेचं फळ म्हणून आजपर्यंत जगभरातील 200हून अधिक निरनिराळ्या शहरात त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. लहान वयापासूनच अनेक मानसन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने मध्य प्रदेश सरकारचा पंडित कुमार गंधर्व राष्ट्रीय पुरस्कार, गॉड मदर या चित्रपटातील पार्श्वगायनासाठीचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार, आकाशवाणीतर्फे राष्ट्रपती पदक आणि टॉप ग्रेड ही मान्यता, पंडित जसराज गौरव पुरस्कार, गान सरस्वती किशोरी आमोणकर पुरस्कार, फाय फाउंडेशनचा राष्ट्रीय पुरस्कार असे अनेक पुरस्कार. रसिको हो, ही वाटचाल, हा प्रवास असाच सुरांच्या संगतीने, सुरांच्या साथीने फुलत बहरत जाऊ याच सदिच्छा पंडित संजीव अभ्यंकर यांना. को जगमाई सोदा, को जगमाई सोदा, को जगमाई उदार, को जगमाई सोदा, को जगमाई सोदा, को जगमाई सोदा, को जगमाई बिनु से भाजो द्रव्य बिनु पर, बिनु से वाजो द्रव्य बिनु पर, राम सरिख को नाही, राम सरिख को नाही, सोदार को जगमाई सोदार,
को जग माई बिनु से बाजू द्रवे दीन पर ददनि सा निरे सा रे जा पानी गम प गम सद नि सा रे ग बिनु से बाजू द्रवे दीन पर बिनु से बाजो द्रवे दीन पर गगवधा गनि सरदा सागमदनि गमदनि गमरे नि सदा नि सारे बिनु से बाजो द्रवे दीन पर बिनु से बिनु से बाजो द्रवे दीन पर राम सरख को ना ना राम सरख को ना राम सर राम सरख को राम सरख को ना सो उदार को जग माई सो उदार को जग माई सो उदार जग माहि जग माहि तुलसीदास सब भांति सकल सुख तुलसीदास सब भांति सकल सुख भांति सकल सुख धनि घन सदन पावम रे सदन सरे रे पावम रे सरे ग सदनि समग पावम नि धनि सनि सरे धनि सरे तुलसीदास सब भांति सकल सुख तुलसीदास सब भांति सकल सुख जो चाहसी मन मेरो जो चाहसी मन मेरो जो चाहसी मन मेरो जो चाहसी जो चाहसी जो चाहसी मन मेरो तुलसीदास सब भांति सकल सुख जो चाहसी मन मेरो तो भजु राम काम सब पूरन तो भजु राम काम सब पूरन कर कृपा निधि तेरा
करे कृपा निधि तेरा, करे कृपा निधि तेरा, सो उदार, सो उदार, सो उदार. क्या बात आहे, क्या बात आहे. नमस्कार रसिको. मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमाच्या आजच्या भागामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतोय. आपण गप्पा मारतोय सुप्रसिद्ध गायक पंडित संजीव अभ्यंकर यांच्याशी. संजीवजी, तुमचं आणि तुम्हा या सगळ्या साथीदारांचं आमच्या मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमाच्या या भागामध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आज मी तुमच्याशी ज्या गप्पा मारणार आहेत ते शिष्य संजीव अभ्यंकर यांच्याशी नाही, तर आता गुरु पंडित संजीव अभ्यंकर या नात्याने सुरुवातीला मला असं विचारायचं की एखादा ख्याल गायक जेव्हा तयार होत असतो तर असे कुठले मुद्दे आवश्यक असतात किंवा उत्तम ख्याल गायकाची व्याख्या तुम्ही गुरु म्हणून काय कराल? एकतर मी बोलणार आहे ते ज्याला म्हणतात ते ड्युरेशन, किती आपण ख्याल गायनाचा जो मैफिली घडायच्या ना पूर्वी, त्या 3-3.5 तासाचं सिंगिंग व्हायचं. मग आता पण घडतात, असं काही नाही, 3 तासाची मैफिल आजही असते. पण मुद्दा आहे की तुम्हाला जेवढा काळ गायचे त्याला जस्टिफाय होणारं रेपर्टार तुमच्याकडे हवं. सगळ्यात नंबर 1 रिक्वायरमेंट असते की विद्या तेवढी हवी. कारण की याचा एक इन्सिडन्स सांगतो, चांगला हृदय इन्सिडन्स आहे आणि आय वॉज रिअली सरप्राईज. मी मुद्दाम करायचो, पण नोंद घेणारे पण लोक असतात. नागपूरमध्ये मी पहिल्यांदा सप्टेंबर 1992 सप्टेंबर 92 मध्ये माझा पहिला प्रोग्राम झाला. म्हणजे त्यानंतर दरवर्षी मला नागपूरला कोण ना कोण संस्था बोलवायची आणि त्यावेळेला ना त्या फेजमध्ये मी काय कुठे गायलो याची डायरी होती माझ्याकडे. आणि रिझन होतं की मला ते रिपीट नसायचं, कारण ती तुम्ही एक इमेज करता ना लोकांसमोर की यांना एवढंच येतं, 2-3 राग सगळीकडे तेच तेच, असं मला नको होतं. पण अगेन आय वॉज अ ब्रेन वॉश्ड ख्याल गायक, की तू ख्याल गायक म्हणतोस ना स्वतःला, मग तुझ्याकडे 15 मैफिली काही रिपीट न करता तुला गाता आलं पाहिजे. बरोबर. सो मी ते नोंद करून गायचो. आणि माझा लिटरली म्हणजे 10वा प्रोग्राम झाल्यावरती तिथे लोकसत्तामध्ये एक समीक्षक बाई होत्या, त्या नाव सांगितलं चालत असेल, सुलभाताई पंडित. अच्छा. तर त्या मला ग्रीन रूममध्ये भेटायला आल्या आणि मला म्हणल्या की मला पेपर आठवत नाही पण नाव करेक्ट आहे. मला म्हणलं मी तुम्हाला खरं सांगू का, डायरीज घेऊन आला त्या, की मी लिहिलं आहे प्रत्येक प्रोग्रामात तुम्ही वेगळं गाता, हे आता मुद्दाम करता का चुकून घडलंय? म्हटलं चुकून घडणार नाही, म्हणलं ते मुद्दाम झालं की 10 प्रोग्राम यू आर नॉट रिपीटिंग एनिथिंग, इट हॅपन्स बाय डिझाईन. तर ख्याल गायकाकडे रेपर्टायर पाहिजे खूप पहिले. ते रेपर्टायर पाहिजे, गळ्याची ख्याल गायची तयारी ताकद एवढी पाहिजे की तो स्टार्ट टू एंड जे काय त्याला ड्युरेशन गायचंय. आता आम्ही काय 50 मिनिटाची मैफिल पण करतो आणि 3 तासाची पण होते. पण ते अमेरिकेच्या टूरमध्ये तर मी 22-23 शहरांमध्ये गातो इन स्पॅन ऑफ. अजिंक्यने कितीतरी माझे टूर वाजवलेत. 2 महिन्यामध्ये 23 शहरं, वेगवेगळ्या लोकांच्या घरी राहायचं, वेगवेगळ्या लोकांशी बोलायचं, वेगवेगळ्या लोकांशी इंटरॅक्ट मध्ये वीकमध्ये बोलायचं, भेटायचं, जेवायचं, फिरायला जायचं आणि 23 कॉन्सर्ट स्टार्ट टू फिनिश रंगवायचे. ह्याच्यासाठी रियाज खूप लागतो. रियाज जेवढा लागतो तेवढंच आवाजाची पथ्य पाळायला लागतात, की जेव्हा तुम्हाला व्हॉइस रेस्ट हवी तेव्हा ती द्यायचं. मनावरती संयम लागतो प्रचंड उत्तम ख्याल गायक होण्यासाठी. जसं आपण आता क्रिकेटमध्ये म्हणतो ना की T20मध्ये त्यांना सगळ्यांना मिळून 120 बॉलच तिथं टिकायचं असतं. म्हणल्यावर तर कुठेही कत्ती लागली तरी लागली, असं नाही करून झालं. टेस्टमध्ये चालत नाही, तो फेल होतो. तसं ख्याल गायकाला एक संयम लागतो खूप, की मला ही जी एक चित्रपट बनतो ना, डिरेक्टर असतो ना चित्रपटाचा, तो कसं अनफोल्डिंग करतो मैफिलीचं त्याच्या चित्रपटाचं, की त्याची ग्रीप इंटरव्हलमध्ये इतकी नाही व्हायला पाहिजे की नंतर बोर होईल चित्रपट, किंवा इंटरव्हलपर्यंत चित्रपटाची गती इतकी ढिली नाही पाहिजे की लोक इंटरव्हलमध्ये निघून जातील. म्हणजे ती क्युरिओसिटी तर ठेवायची, ते कंटाळवाणं पण झालं नाही पाहिजे, पण क्लायमॅक्स पण नाही होऊन गेला पाहिजे. म्हणजे ते तुमचा जो मॅटर आहे तो तुम्ही पेरता कसा याचा अभ्यास गायकाला करायला लागतो. त्याच्यासाठी त्याला गुरुमुखी अनेक वर्ष शिकायला लागतं. इतर जण काय करतायत म्हणजे सीखा देखा परखा, त्याला शिकायला लागतं, त्याला बघायला लागतं आणि मग आपल्यासाठी योग्य काय आहे. गुरुजींनी सांगितलं म्हणून सगळं करायचं नसतं, गुरुजींनी सांगितलं म्हणून हो म्हणायचं असतं. आणि त्याच्यानंतर आपली अक्कल वापरून ते मला योग्य आहे की नाही. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, म्हणून माझ्या गुरुजींनी तू रियाज किती वेळ करतोस हे मला एकदा विचारलं फक्त, असंच. आणि ते पण सहज
मी त्यांना सांगितलं, म्हणले थोडा बढाव. म्हटलं बरं, नंतर नाही. म्हणजे ते उगाचच म्हणले होते. हम्म. पण मला कळलं पाहिजे की माझा आवाज कधी थकतो, माझं कॉन्सन्ट्रेशन काय आहे, माझी रियाज करायची पद्धत कशी आहे. मी एकच स्थान न चुकता 10 वेळा नॉनस्टॉप जर म्हणू शकत असेल तर मला ती त्यावेळेला 50 वेळा करायची गरज नाही. म्हणजे माझी अभ्यास करायची पद्धती सगळ्यांसारखीच असेल असं नाही. बरोबर. सो ख्याल गायकाला हे पण कळायला लागतं की गुरूंनी आम्हाला सांगितलंय, पण माझी हे काय आहे त्याची, व्हॉट इज माय टेम्परमेंट, व्हॉट इज माय अंडरस्टँडिंग. सो यू नीड अ लॉट ऑफ थिंग्स. त्याच्यानंतर तुमच्यामध्ये एक्स फॅक्टर लागतो. तुम्हाला मैफिल बरोबर घेण्यासाठी, बारकावे टिपण्यासाठी तुमची तल्लख बुद्धी लागते तुम्हाला. हे आय एम टॉकिंग अबाउट एक परफॉर्मर म्हणून यशस्वी व्हायचं असेल. लोकांच्या चेहऱ्यावरचे फक्त जे स्टेलनेस आलाय की नाही हे नोंद फक्त घेता आली पाहिजे की मला वाटते मजा येते, पण येते का समोरच्याला, ऐकणाऱ्याला पण आनंद मिळतो, त्याला कळते की नाही बघायची गरज नसते. फक्त त्याच्या हे तुमचं गाणं जे काय रुंजी घालतंय का रेंगाळलंय हे फक्त एक मध्ये डोळा उघडून तुम्हाला डोळे उघडून तुम्हाला ते बघायला लागतं की ते गाणं रुंजी घालतंय का रेंगाळलंय. रेंगाळलं असेल तुम्ही त्याला परवाही कसं कराल. बरोबर. सो मला असं वाटतं एक उत्तम ख्याल गायक हा अतिशय बौद्धिक क्रिया आहे, पण इतकी अतिशय बौद्धिक क्रिया करून जेव्हा तुम्हाला गायचं तेव्हा ते आत्मिक कसं येईल, क्या बात आहे, ह्याचं तुम्हाला व्यवधान ठेवायला लागतं. कारण अदरवाईज ते तिथंच राहतं आणि घरी घेऊन जात नाही कला रसिक. त्यामुळे जे गाणं लोक घरी घेऊन जातात ते पुढच्या टप्प्यावरचं गाणं. क्या बात. आणि जे तिथल्या तिथं टाळा मिळवतं ते अलीकडच्या टप्प्यावरचं गाणं. चांगलं वाईट नाही बोलत आहे. सो ते महत्वाचं असतं, पण तो पहिला टप्पा आहे. त्याच्यानंतर पुढचा टप्पा की लोकांनी घरी नेलं पाहिजे. त्याच्यानंतरचा टप्पा आहे की अनेक दिवस होते आम्ही अजून आमच्या डोक्यातच जात नाहीये. असे मला फीडबॅक येतात. लोक ईमेल टाकतात, मेसेज करतात, अरे ते 3 दिवस झालं तुझं मारवा जात नाही डोक्यातनं माझ्या. सो वाटतं की वा, म्हणजे काहीतरी घडलंय. खऱ्या अर्थाने तो रंगलेला असतो त्या दिवशीचा. प्लस दॅट इट मोटिवेट्स आर्टिस्ट की मी वाय शुड आय, ज्याला म्हणतात ना की 97.8 वर जाऊ शकत असताना मी 90% मला ऍडमिशन मिळते म्हणून मी 90 का मिळवायचे. क्या बात आहे. म्हणजे परफॉर्मिंग आर्टिस्टला हे पण स्पिरिट लागतं की मी माझं सर्वोत्तम देतोय की नाही. बरोबर. तर ते खूप वर्ष टिकतं. अजून खूप गोष्ट आहेत. अख्खे 4 एपिसोड आहेत. मैत्र से हे शब्द सुरांचे संयुता, तुम्ही रचनाकार म्हणून सुद्धा खूप काम केलेलं आहे. म्हणजे शब्द असं नाही, परंतु हो, पण सांगीतिक रचना म्हणूया आपण. हो, पण थोडंसं त्याविषयी ऐकायला आवडेल, किंवा आधी काय ऐकवणार असाल तर आधी ऐकवा आणि मग मी त्याविषयी तुम्हाला बोलतो करेन. एक आपण मगाशी कौशिक राणा ऐकलं. हो, ती माझी स्वतःचीच बंदिश होती. तुळशीदासांचे शब्द होते. बर. शब्दाची फार मोठी प्रतिभा मला नाही. मी वल्लभ संप्रदायातले आपले जे अष्टशाप कवी आहेत ना, म्हणजे ज्याला हवेली संगीताचं, त्यांचे शब्द मी उपयुक्त मला जे वाटतात, मला जो भाव व्यक्त करायचा ते. आणि मग खूप संत काव्य मी मला जे योग्य वाटतं ते निवडतो त्याच्याकडे. पण माझ्या डोळ्यासमोर एक चित्र असतं स्वरांचं जे मला दाखवायचं. म्हणजे कौशिक राणामध्ये दरबारी आणि मालकंस याचं एक कॉम्बिनेशन आहे. ते कॉम्बिनेशन दाखवतो आणि त्याचा जो भाव आहे शेवटी येणार आहे. म्हणजे पहिले मगाशी बोललो की बुद्धीने जायचं, मग बुद्धी विसरून आत्मा राहायला पाहिजे. तसं मला ते कौशिक राणाचं जे भावदर्शन करायचं होतं त्याच्यात मला वाटलं की ऐसो उदार को जगमाही, रामाशिवाय कोण उदार आहे. बिनू सेवा जो द्रवे दीन पर. तू सेवा पण नको रे करू, फक्त मनामध्ये भावना ठेव. बिनू सेवा जो द्रवे दीन पर, सेवा केली नाही तरी रामसरिख को नाही. क्या बात आहे. ऐसो उदार को जग माही. तर ते मला असं वाटलं की मला जो भाव व्यक्त करायचा ते पूरक आहेत. सो माझ्या रचनानं हा जास्ती अनुभवातनं जेव्हा मला असं लक्षात की गाता गाता मला काहीतरी असं सापडलेलं असतं स्वरावली, ती मी ज्याला म्हणतात ना की बँक बॅलन्स खूप असला, पैसे खूप आहेत बँकेमध्ये, पण जेव्हा तुम्ही त्याच्यातला एक थोडासा काढून एखादा हिऱ्याची अंगठी घेता तेव्हा तुम्ही त्याला एक कोंदण देऊन येतं की अरे ही माझं पोझिशन आहे. सो मला वाटतं रचना ह्या थोड्या अशा ढोबळ पोझिशनच्या असतात. म्हणजे अनेक वेळा अनेक स्वराकृती आम्ही गाताना काढत असतो, पण त्याच्या बँकेतून थोडे पैसे काढून जेव्हा त्याची हिऱ्याची अंगठी बनवली जाते तर ती असते रचना. क्या बात आहे. थोडंसं आधी काहीतरी ऐकू आणि मग तराणा ऐकवतोय. जरूर. जोगकोंस रागातला. अच्छा, बर. तर स्वतःच बांधलेला आहे. बर. त्याच्यामध्ये लयकारीपणा आहे. त्या रागाचं एक
स्वरचित्र आहेत त्याच्यामध्ये वैविध्यता कशी येईल, म्हणजे रचना करायची म्हणून करायची तर काय रोज एक पण करता येईल. पण मला तो जोकोन्स तसं थोड्या वेगळ्या दृष्टीने मांडायचा. तुम्ही अनेक वर्ष गायलो नाही जोकोन्स, कारण 1-2 पारंपरिक रचना सगळेजण गायला. मला असं वाटायचं की मग आता हेच परत गायचं तर गायलो काय नाही गायलो काय. सो जेव्हा मला ती दृष्टी आली जोकोन्सची तेव्हा मी ती हे बांधायचा प्रयत्न केला. तर त्या तऱ्हेमध्ये एक तुम्ही अंदाज बघितला, सांगता येणार नाही, वेगळा आहे, लयकारी आहे, तान आहे, लॉट ऑफ व्हरायटी. आणि पण ते करताना कुठे तो जोकोन्सचा भाव जात नाही ना असा मी प्रयत्न करतो. जात नाही ना, तुम्ही बघा. मी काय बघणार. जरूर ऐकू.
साधा नि ग सा ग म र ग म ग नि सा नि ग नि र म प ग म ग सा ग म द नि ग ता र दे रे ना ता दे रे ना ता र दे रे ना. मैत्र से हे शब्द सुरांचे. उपशास्त्रीय प्रकार ते तुम्ही असे जाणीवपूर्वक कोणाकडे शिकलात जाऊन की ऐकून ऐकून किंवा एक अनुभवातनं आपण म्हणजे गातो नाही, असं तुमच्या- उपशास्त्राचे माझे गुरु म्हणजे केदार पंडित, माझा मित्र, प्रसिद्ध संगीतकार, तबला वादक. हां 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 मग त्याची स्टोरी अशी की जेव्हा मी बाहेर हे अभंग गाणार होतो तेव्हा क्लासिकल म्युझिकच्या क्षेत्रामध्ये मला ॲक्सेप्टन्स मिळाला होता. हां हां आणि परत अगेन की तेव्हा मी ठरवलं होतं की आता स्वतःच्या बंदिशी पण आपणच बांधायचा, आपला रेपर्टॉर वेगळा करायचा, गुरुजींपेक्षा पण वेगळा करायचा. तो छानच आहे ना. ते बाबांकडनं मिळालेले 2 फ्लॅट, मी काय म्हणतो की माझ्या गुरुंकडनं मिळालेले 2 फ्लॅट आहेत ते. पण मी माझे नाही घ्यायचं असं कोणी सांगितलं. पण कधी कधी ते पहिल्या फ्लॅटला ताला लावल्याशिवाय दुसऱ्या फ्लॅटची तुम्ही दरवाजाच उघडत नाही. हां खरं आहे. कारण तू अगेन यू गो इन द कम्फर्ट झोन. मला हे बघायची सवय आहे बाहेर खिडकीतनं, छान वाटते की रे ते, कशाला ते बघा. तर तो तिथं जसं मी अट्टाहास केला की मी ते गाणं बंद केलं. तसं मी ठरवलं की अभंग तर माझ्यासाठी बनलेले हवेत. पहिले माझा आदर्श तेव्हा भीमसेनजी होते की ज्यांच्या गायकीला पूरक असे अभंग श्रीनिवास खळे साहेबांनी आणि रामभाऊ फाटकांनी. मी केदारला म्हणलं तू माझ्यासाठी बांध, माझे गायकी नजरेसमोर ठेवून बांध, आपण नवीन द्यायचो काहीतरी. 6-7 अल्बम आम्ही दिले. समर्थवाणी, एका जनार्दनी, ध्यान लागले, सज्जनगडावर वाचतात सगळे अल्बम माझे समर्थांचे. नामा म्हणे, तुका म्हणे, म्हणजे स्ट्रॅटेजिकली ते बांधले. कारण की ते बांधायचा मला कॉन्फिडन्स नव्हता. केदार हा कॉम्पोजरच आहे. मी त्याच्याकडे गाऊन मला कळलं की अरे हे ह्याचं अनफोल्डिंग कसं करतात. रचना बांधणं हे 4 स्वर माहिती आहेत, पेटी घेऊन बसला असं नसतं. त्याच्यात खूप बारकावे आहेत. जसं म्हणतात त्याचं एक अनफोल्डिंग असतं की ती रचना अशी उलगडत गेली पाहिजे आणि त्याच्यामध्ये पण क्लायमॅक्स घडलं पाहिजे. तर ते कसं करतात ते मला केदारकडनं कळलं आणि नंतर मी माझ्या बांधायला लागलो. सो देअर वॉज ऑल्सो, मी शॉर्टकट नाही घेतला. आधी ते तेवढ्याच प्रेमाने गायलो मी. केदार काय म्हणत, अरे तुझंच मूल येते, तुझंच नजरेसमोर ठेवून गायलाय, ते दुसऱ्यासाठी ते नाहीच आहे, ते तुझं फिटिंग आहे. पण ते त्याच्यात पण मी नंतर ठरवलं की हो हे माझं फिटिंग आहे, पण आता मी माझंच कापड विणणार आणि परत त्याच्यात माझंच फिटिंग करून मीच ते शिवणार, असं करून मी स्वतः मग ते मोठे संत हे घेऊन आलो, ग्रंथ घेऊन आलो, अख्खं कपाट भरलं. मग बसून मला कुठले शब्द मला इन्स्पायर करतात चाल बांधायला, हे करून जेव्हा ते इन्स्पायर झालं तेव्हाच चाल बांधायला घेतली. ती चाल पण मी तेव्हाच अप्रूव्ह केली जेव्हा मला वाटलं की येस आता ही मला आयुष्यभर गायची. क्या बात आहे. संजय, आत्ता म्हणजे अजून एका मुद्द्याकडे मला जायचं आहे, पण तत्पूर्वी आमच्या रसिक प्रेक्षकांना तुमच्याकडनं काही म्हणजे आता अभंगांचा विषय म्हणून अभंग किंवा उपशास्त्रीय कुठला प्रकार तुम्ही ऐकवणार असाल? एक होरीची सुंदर रचना बांधली. अरे वा, जरूर ऐकवा. सुंदर म्हणजे आता ते सगळ्यांनी ती सुंदर आहे असं सांगितलेलं आहे. जरूर जरूर ऐकवा ना. तुम्हाला वाटते का बघा. अरे असं काय, ऐकवा. मोहन खेळत होरी, आज मोहन खेळत होरी, आज मोहन खेळत होरी, इत सब बालक उत सब युवती, इत सब बालक उत सब युवती, संग राधिका गारी, संग राधिका गारी, संग राधिका गारी, खेळ होरी आज माई मोहन
खेलत हो रे आज माय मोहन खेलत हो रे. आए मिले सब नंद द्वार पे आए मिले सब नंद द्वार पे भीड़ भई अति भारी बाजत तार मृदंग छंद सो गावत रे करतारी गावत रे करतारी हो रे आज माय मोहन खेलत हो रे आज माय मोहन खेलत हो रे. बरन बरन भय वसन सबन के वसन सबन के बरन बरन भय वसन सबन के भीजी रहे रंग सारी मचो खेले रंग भयो भारी या उपमा को रे या उपमा को रे मोहन खेलत हो रे आज माय मोहन खेलत हो रे. इत सब बालक मुत सब युवती संग राधिका संग राधिका रे मोहन खेलत हो रे आज माय मोहन खेलत मोहन खेलत मोहन खेलत हो. क्या बात आहे संजू दादा. संजू दादा म्हणजे एक तुमच्यावर असा बॉम्ब टाकणार आहे मी. म्हणजे गेल्या भागामध्ये तुम्ही तुमच्या गुरूंबद्दल भरभरून बोललात. आत्ता म्हणजे तुम्हाला माहिती नाही आहे खरं तर आत्ता मी काय करणार आहे कोणालाच माहिती नाही आहे म्हणून म्हटलं तुम्हाला सगळ्यांवर एक बॉम्ब टाकणार आहे. तो असा आहे की गेल्या भागात तुम्ही शिष्य म्हणून तुमच्या गुरुविषयी भरभरून बोललात. आज तुमची खूप मोठी शिष्य परंपरा आहे तर त्यापैकी काही शिष्य तुमच्याबरोबर आज स्वरसाथीला आहेत. आत्तापर्यंत हे सगळे तुम्हाला स्वरसाथ करत होते म्हणजे गात होते. आता मी त्यांना जरा बोलण्यासाठी भाग पडतोय. धनंजय म्हणजे मला माहिती आहे तुम्ही सगळेच त्यांना दादाच म्हणता पण आत्ता गुरु पंडित संजीव अभ्यंकर यांच्याविषयी 4 शब्द. सगळ्यात पहिल्यांदा तर मी असं म्हणेन की आमच्या सगळ्या शिष्यांचं भाग्य आहे की संजीवदानांसारखी ऋषितुल्य व्यक्ती आम्हाला गुरु म्हणून लाभली आहे आणि त्यांचा सहवास मिळतो आहे. त्यांच्याकडून मिळणारी तालीम रियाज या सगळ्या गोष्टी आहेतच पण मला त्यामध्येही एक महत्त्वाची गोष्ट अशी वाटते की आपल्या स्वतःच्या गाण्याकडे तुम्ही तटस्थपणे कसं बघितलं पाहिजे किंवा ते बघितल्यानंतर त्यावरती होणारं आत्मचिंतन त्यामध्ये आपण भविष्यामध्ये काय सुधारणा करू शकतो किंवा त्याच वेळी एक्स्टेम्पर पण कधी कधी काही गोष्टी घडतात तर त्या कशा पद्धतीने कशा चांगल्या घडल्या आहेत त्यावरती कसा विचार करायला पाहिजे ह्या अनेक गोष्टी आम्हाला त्यांच्याकडून शिकायला मिळतात. मैं यहाँ ये बोलना चाहती हूँ कि जैसे गुरु शिष्य परंपरा में गुरु का सहवास मिलता है वैसे हम सब बहुत सौभाग्यशाली है कि हमारे गुरु पंडित संजीव अभ्यंकर जी का हमें बहुत सहवास मिलता है और उसमें सबसे 2 बातें इम्पॉर्टेंट लगती है कि जैसे कॉन्सर्ट्स हम जाते हैं हम मुंबई पुणे के आसपास 5 घंटे के अंदर जो भी जगह होती है सभी कॉन्सर्ट्स हम कोशिश करते हैं ज़रूर उनके साथ जाए
और वो ट्रैवल में जो उनके साथ बातें होती है, वो उनकी म्यूज़िकल जर्नी शेयर करते हैं, उनकी एक्सपीरियंसेस शेयर करते हैं, वो हमें इतना मोटिवेट करता है और दैट इज़ लाइक आवर लाइफ बिल्डिंग चीज़ें होती है। और दूसरी चीज़ होती है एक म्यूज़िकल ग्रोथ, और वो हमें कॉन्सर्ट में हर कॉन्सर्ट में मिलती है, क्योंकि ग्रीन रूम से लेके उनका जो फोकस होता है, वो जिस तरह से स्टेज पे ऑरा क्रिएट करते हैं या स्टेज पे जो कॉन्सर्ट प्लानिंग करते हैं, और जिस तरह से उनकी डिलीवरी, इतनी प्रिसाइज डिलीवरी हर बार, और वो राग के तरह उनका एक एस्थेटिकल जो दृष्टि है उसके साथ राग भाव और वो टेक्निकल ब्रिलियंस, ये सब का जो बैलेंस संजीव दादा जिस तरह से करते हैं और हम उसको एक्सपीरियंस करते हैं एवरी कॉन्सर्ट, वी रियली फील ब्लेस्ड कि हमें ये सुनने को मिलता है। दैट्स रियली अ ह्यूज लर्निंग फॉर ऑल ऑफ अस। और मैं यही बोलना चाहती हूँ कि संजीव दादा एवरी कॉन्सर्ट फील्स फ्रेश, यूनिक एंड रादर आई वुड से परफेक्टली क्राफ्टेड। क्या बात आहे. जसं विलीना आणि धनंजय दादांनी सांगितलं की स्टेजवर आम्हाला काय अनुभवायला मिळतं, तर मला त्याच्यात असं ॲड करावंसं वाटतं की तो सगळा अनुभव आम्हाला दादांकडे शिकताना क्लासमध्ये पण मिळतो. की दादांचं गाणं असं कधीच आम्ही सगळ्यांनी पाहिलं नाही की ते गायलेत आणि ते रंगलं नाही. तर ही प्रत्येक गोष्ट आम्हाला प्रत्येक क्लासमध्ये पण शिकायला मिळते. आणि दादांची मुळातच एवढी मोठी त्यांच्याकडे विद्या आहे आणि इतक्या वर्षांचा अनुभव आहे की एखादा राग शिकवताना त्याचं शास्त्र तर ते शिकवतातच, पण ते कसं प्रेझेंट करायचं आहे हे क्लासमध्ये अनुभवणं, हे ॲक्च्युअली कॉन्सर्ट चालू आहे असंच आम्हाला शिकताना त्यांच्याकडे वाटतं. इतकं सोप्या पद्धतीने ते आमच्यासमोर सादर करतात आणि शिकवतात. त्यामुळे जसं कॉन्सर्ट अनुभवताना या सगळ्या गोष्टी, त्यांचा ब्रिलियन्स आणि क्राफ्टिंग हे जसं असतं, तसंच क्लासमध्ये 2 राग शिकवताना त्याची मांडणी, त्याचं एक्सप्लोरेशन, हे आम्हाला सगळं शिकायला मिळतं. आणि आम्ही खूप भाग्यवान समजतो स्वतःला की आम्ही दादांकडे ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी, त्यांना त्यांच्या सहवासात राहण्यासाठी त्यांना भेटू शकतो. क्या बात आहे. मी दादांच्या शिकवण्याबद्दल एक गोष्ट सांगेन. आम्ही सर्व शिष्य दादांच्या घरी राहून शिकत नसलो तरी दादा एक गुरु म्हणून असे आहेत की ते आत्ताच्या टेक्नॉलॉजीचा भरपूर उपयोग करून आम्हा सर्व शिष्यांसोबत वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करून आमच्याशी संवाद साधतात. सो उदाहरण सांगायचं झालंच तर व्हॉट्सअप मेसेजेस असतील किंवा व्हॉईस नोट्स असतील किंवा व्हिडिओ कॉल असतील, त्यानंतर वर्षातनं 2 वेळेस होणारे शिबिर असतील किंवा आमचे लिसनिंग सेशन्स असतील. आणि आम्हा शिष्यांसाठी खूप महत्त्वाचा असा गोल्डन पिरियड म्हणता येईल असा कोरोनाचा काळ. सो त्या काळात आम्हाला एवढी तालीम मिळाली किंवा ती जी तालीम आहे ती आम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही. सो आम्हा सर्वांचं नशीब आहे की आमचे गुरुजी पंडित संजीव अभ्यंकरजी आहेत. सो आम्हा सर्व शिष्यांचं नशीब आहे की आमचे गुरुजी पंडित संजीव अभ्यंकरजी आहेत. मैत्र से हे शब्द सुरांचे. संजू दादा, मगाशी तुम्ही बोलताना ना असं म्हणाला होतात की काय तुम्ही काय म्हणजे ग्रंथ घरी आणलेत आणि मग काय वाचन सुरू झालं. हो, असंच तुम्ही जशी आपली महाराष्ट्राला एक खूप मोठी संत परंपरा आहे, तशी उत्तर भारतात देखील संत परंपरा आहे. त्यांचंही खूप म्हणजे त्यांच्याही रचना तुम्ही संगीतबद्ध केल्यात आणि वेळोवेळी तुम्ही गात असता, तर थोडंसं त्याविषयी ऐकायला आवडेल आधी. नाही, सगळ्यात मुख्य काय असतं की ज्याला म्हणतात ना, द एक्सपिरियन्सेस ॲट द टॉप आर सेम. म्हणजे जर तुकाराम महाराजांना विठ्ठल भेटल्यावर त्यांना जी काय भावना झाली तीच नामदेवांना विठ्ठल भेटल्यावर झाली. मीराबाईंना कृष्ण भेटल्यावर तीच झाली आणि सूरदासांना कृष्ण भेटल्यावर त्यांनाही तीच झाली. फक्त ती व्यक्त कशी केली हे प्रत्येकाने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने व्यक्त केलं. प्रत्येकाने त्याचं वर्णन वेगळ्या पद्धतीने केलं, प्रत्येकाने भाषा वेगळी वापरली. तर त्या सगळ्याचा एक त्याची जी मजा असते, म्हणजे प्रत्येक म्हणजे भाषेचा एक किंवा प्रत्येकाने लिहिलेल्या काव्याचा किंवा ह्याचा एक वेगळा अंदाज असतो. तर तो ती चाल बांधताना त्याच्यातलं वेगळेपण एक फ्रेशनेस आणतं. त्यामुळे जेव्हा मी तुलसीदासांची रचना एखादी शोधतो आणि त्याला चाल बांधतो, तेव्हा ते शब्द एक चालीचा वेगळा फ्लेवर घेऊन येतात. सूरदासांची रचना बांधताना ते शब्द चालीचा वेगळेपण घेऊन, तुकाराम महाराजांचे शब्द पण आता कोठे धावे मन हे जे मी बांधलं तेव्हा ते ज्या पद्धतीचे चाल आहे आणि त्याच तुकाराम महाराज जेव्हा बोलावं विठ्ठल पाहावं विठ्ठल
आता बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, ही मी रचना जेव्हा बांधली तेव्हा तुकाराम महाराजांना त्यावेळेला काय वाटलं असेल? म्हणजे एक तर ते नाचायला लागले असू शकतील, की येणे सोसे मन झाले हाव भरी, परती माघारी येत नाही, सगळं झालं माझं काय. आता तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. आता ज्याचा देह विठ्ठलांनी भरलेला आहे त्या सगळ्या नामस्मरणाने, त्या सगळ्या चांगुलपणाने, त्या गुणांनी विठ्ठलाच्या, की ज्याचे कामक्रोध रीते झाले, तो त्या आनंदाने नाचेल पण किंवा एखादं स्वस्थ पण बसेल. बरोबर. सो मग हे इंटरप्रिटेशन घेऊन मी ती चाल बांधली की तुकाराम महाराज तृप्त झालेत. क्या बात आहे. आता मला काही नको, काही नको. बरोबर. एक शांत अवस्था येते मनाची, तसं काहीतरी. आता मला काही नको ही भावना अनेकांनी शब्दांमध्ये मांडली आहे. सो इन अ वे एक्सपिरियन्सेस ॲट द टॉप आर सेम बट एक्सप्रेस डिफरंटली. करेक्ट. तर ते वेगळं एक्सप्रेशन जेव्हा मला मिळतं तेव्हा माझ्या चालीमध्ये एक वेगळेपण त्याच्यामध्ये येतं. करेक्ट. सो असा अभ्यास हे काय ना, हे खरंच अथांग सागरासारखं आहे. सांगतेकडे जाताना एक छोटासा प्रश्न मला असा विचारायचा आहे. कदाचित मी म्हणजे प्रश्नच चुकीचा विचारत असेल किंवा चुकीच्या मार्गावर तो प्रश्न जात असेल की हल्ली ना दोन्ही प्रवाह आहेत आपल्याकडे, की हे हल्ली काय तरुण पिढी काय शास्त्रीय संगीताकडे वळत नाही किंवा त्यांच्यामध्ये काही दम नाही, असं XYZ जे काही मुद्दे असतील ते. आणि असाही प्रवाह आहे की नाही हल्लीची पिढी एकदम तयार आहे, म्हणजे वादक तयार आहेत, गायक तयार आहेत, मेहनती आहेत, असे दोन्हीही प्रवाह आपल्याकडे आहेत. तर या दोन्ही प्रवाहाविषयी तुमचं मत काय आहे? मला माझ्या एका शिष्यानेच विचारलं की दादा, गायन क्रियेचा अल्टिमेट उद्देश काय? मी तिला म्हटलं ज्यादा त्याला ज्यांनी त्यांनी ठरवायचं. गायन क्रियेचा अल्टिमेट उद्देश ज्यांनी त्यांनी आपल्यासाठी ठरवायचा. एखाद्यासाठी मनाची तृप्तावस्था असू शकते, एखाद्यासाठी शृंगारिक भावना जागृत करणे असू शकते. योग्यायोग्य कोणी ठरवायचं? हो, खरं आहे. तो गायन क्रियेचा अत्युच्च परिणाम किंवा काय हे ज्यांनी त्यांनी ठरवावं. तसं प्रत्येक पिढीमध्येच गुणी कलाकार असतात, प्रत्येक पिढीमध्ये सिन्सिअर विद्यार्थी असतात, प्रत्येक पिढीमध्ये या ख्याल गायनावर प्रेम करणारे असतात, प्रत्येक पिढीमध्ये घाई झालेले असतात, प्रत्येक पिढीमध्ये पेशन्स असलेले असतात, प्रत्येक पिढीमध्ये काहीतरी एक मला छान खूप चांगलं करायचं आणि चांगलं शॅलो करायचं नाही आहे, इन डीप करायचं आहे, अशा विचाराची लोक असतात. प्रत्येक पिढीमध्ये थोडंसं अर्ध्या हळकोंडाने पिवळे होणारे लोक असतात. सो मी असं म्हणेन की तसंच आजच्या जनरेशनमध्ये पण अशा सर्व पद्धतीची लोक आहेत. बरं, आजच्या अनेक अतिशय गैरसमज आहे की आजच्या पिढीला क्लासिकल म्युझिक किंवा ख्याल गायन आवडत नाही, अजिबातच नाही. खूप कमी जनतेला माहिती की ख्याल गायन म्हणजे काय. नंबर 1 पूर्वीपासून आजपर्यंत. पूर्वी पण हे लोकाभिमुख मोठ्या प्रमाणामध्ये वाजलंच नाही कधी, त्यामुळे माहिती नाही आहे. हा नंबर 1. मग आपण म्हणतो ना की न्यूजपेपरचे हेडलाईन्स वाचायचा पेशन्स खूप लोकांना असतो, नॉवेल वाचायचा पेशन्स खूप कमी लोकांना असतो. तसं ख्याल गायकी हा आत्मिक भाग आहे, बौद्धिक भाग आहे, उच्च अभिरुचीचा भाग आहे. तर पटकन टाकून टाका रे काहीतरी, पटकन बोलून टाका रे काहीतरी, ह्या गप्पा नसतात. गप्पांना आपण काय म्हणतो, ये रे सावकाश, एक कॉफी, दुसरी कॉफी, ह्या गप्पा असतात. तर ख्याल गायन ऐकण्यासाठी पण अपलिफ्ट व्हायला लागतं रसिकांना थोडं. बरोबर. तर ते श्रम घ्यायला लागतं. ते प्रत्येक पिढीमध्ये जे कोण लोक असे श्रम घेतात त्यांना ते आवडतं. आधी ते कानावर पडलं पाहिजे, मग त्याच्यातल्या काही पर्सेंटेज लोकांना ते नॉवेल वाचायचा पेशन्स निर्माण होतो. यार वो नॉवेल पढ़ने में जो मजा आहे ना, असं वाटतं की मी प्रत्यक्षात ते जगतोय, मी तिथे होतो. त्याच्यासाठी 200 पाने हातात घ्यायची तर पेशन्स पाहिजे. बरोबर. सो असे भरपूर भाग आहेत त्याच्यामध्ये, जनरलाइज होत नाही. त्यामुळे मी असं म्हणेन प्रत्येक पिढीमध्ये, आजच्याही पिढीमध्ये खूप गाणं चांगलं करणारे, आवडणारी खूप जण आहेत. जेवढं जास्ती एक्सपोजर त्यांना मिळेल त्याच्यातल्या काही पर्सेंटेज लोकांना ही अभिरुची असेल की आपण हे गाणं फक्त मनोरंजनासाठी ऐकू नये, तर आत्मरंजनाच्या दृष्टीने मनोरंजन. क्या बात आहे. म्हणजे आपण काय वेळेला म्हणतो ना की ॲड्रेनालाईन रश हाच फक्त आनंद नसतो, ती एक क्षणिक एक्स्टसी असते, टिकणारा आनंद. क्या बात आहे. तर ही कला जी आहे ही टिकणारा आनंद देते. तर टिकणारा आनंद घ्यायची इच्छा असेल तर याचा आनंद मिळेल. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि जो आजही खूप आहे घेणार आहे. आणि आज तर सोपं काय झालं की फुकट इंटरनेटवरती खूप फुकट हे म्युझिक ऐकून उपलब्ध आहे. त्याचा एक फायदा काय की
ऐकून तर बघ हे असं पटकन हां, कोणी एक बरोबर आहे. मित्राला, कारण मला काय ओळखतो मी, काही मास्टर्स करायला अमेरिकेत गेलेली मुलं मला भेटतात बरोबर. की सर वो मेरा दोस्त है ना, वो आपका गाना बहुत पसंद करत होता आणि त्याला तुमचं गाणं आवडतं म्हणून मला तो ऐकवायचा हां. आणि म्हणून मला त्याची गोडी लागली. क्या बात आहे. सो ते आता ह्या असे माध्यमामुळे फायदे देखील आहेत म्हणजे या आणि माध्यमाचे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे प्लस मायनस आहेत. क्या बात आहे. संजू दादा, म्हणजे डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्याविषयी बोलताना वपू काळे असं म्हणाले ते की ज्यावेळी वसंतराव बोलतात त्यावेळी असं वाटतं की वसंतरावांनी फक्त बोलत राहावं आणि ज्यावेळी वसंतराव गातात त्यावेळी असं वाटतं वसंतरावांनी फक्त गात राहावं. तर वपूंच्या त्या वाक्याची चोरी करतो मी, म्हणजे हे सगळ्यांना जाहीर सांगतो, वपूंचं वाक्य आहे. आणि मी असं म्हणतो की ज्यावेळी पंडित संजीव अभ्यंकर गात असतात त्यावेळी वाटतं की त्यांनी फक्त गात राहावं आणि ज्यावेळी ते बोलतात हे सगळं त्यावेळी असं वाटतं की त्यांनी फक्त बोलत राहावं. परंतु वेळेचं कुठेतरी बंधन पाळावं लागतं. गेले 2 भाग म्हणजे अविस्मरणीय अशी ही मैफिल 2 भागांची तुम्ही रंगवलीत आणि तुम्ही अर्थात तुमचे म्हणजे काय म्हणूया साथीदार हे सगळे आलेत, सहकलाकारांचे त्यांचेही सगळ्यांच्या सर्व रसिकांच्या वतीने त्यांचेही आभार मानतो, तुमचेही अगदी मनापासून आभार मानतो. फक्त सांगता ही मात्र नुसत्या शब्दांनी न करता शब्द आणि स्वर अशी काहीतरी करावी आणि तुम्ही ठरवाल ते हिंदी अभंग, मराठी अभंग किंवा तुम्हाला जे सादर करावं असं वाटतं, भैरवी रचना, काहीही तुम्ही मराठी अभंग गातो आज. जरूर जरूर. मग अशी मी उल्लेख केला जाता आता हां हां आता कुठे धावे मन. बरं जरूर. अरे वा, क्या बात आहे. तुझे चरण देखलिया, भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद. क्या बात आहे. आता इथे मी बोलावा विठ्ठलच्या बरोबर विरुद्ध अप्रोचनी चाल बांधली. बर. ते बस असे नाचायच्या मूडमध्ये. जरूर. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, 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 पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. आता कोठे धावे मन, 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 तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया, भाग गेला क्षीण गेला, भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. प्रेम रस बरसले मिठी, प्रेम रस बरसले मिठी, आवडी लाठी मुखासी, आवडी लाठी मुखासी, प्रेम रस बरसले मिठी, प्रेम रसे, प्रेम रसे बरसली मिठी, प्रेम रसे बैसली मिठी, प्रेम रसे बैसली मिठी.
आवडी लाठी मुखासी आवडी आवडी लाठी मुखासी आवडी लाठी मुखासी आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन तुका म्हणे आमागे विठ्ठल घोगे खरे माप विठ्ठल घोगे खरे माप विठ्ठल घोगे खरे माप आता कोठे धावे मन तुझे चरण देखरी भागे गे क्षीण गे अवघा झाला आनंद आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन विठ्ठल 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 विठ्ठला